रफिक पहलवान, जावेद पटेल, हशम पटेल, रहमान पटेल, नंदू चव्हाण, त्याचबरोबर सरपंच, उपसरपंच, माजी सरपंच रामचंद्र बागडे वस्ताद. एवढी वर्ष त्यांनी या कुस्ती क्षेत्रात उगाच घालवलेली नाहीयेत. मान्यवरांना विनंती करतोय. बघा, पैलवानकी क्षेत्रच असं आहे. कुस्ती मैदानात कुस्ती, बाहेर मात्र दोस्ती असते. अजून एक मैत्रीवर मला या ठिकाणी तारवणे सुचते की मैत्रीचा असतो एक असा आगळा वेगळा धागा. मैत्रीचा असतो एक असा आगळा वेगळा धागा, जिथे जीव जीवाला देतो, आपल्या जीवामध्ये जागा, त्याला मैत्री म्हणतात. असाही मैत्रीचं रूप. अरे तर 1000 बघा म्हणता घरी जमते का रे? हो, ज्याला कळतंय त्यांनी जबाब. थंड शरीरामध्ये, थंड शरीराने शरीर धमाकण्याची, शिर धमाकण्याची शक्यता जास्त असते. आणि शेवटची कुस्ती आजच्या या मैदानातील शेवटची जोड लागलेली आहे. डोक्याला डोकं भिडून डोक्याच्या. आणि पुन्हा एकदा रतन कुमार नाईक, तालुका अध्यक्ष शिवसेना, बदनापूर तालुका अध्यक्ष शिवसेना, यांच्याकडून माझ्यासाठी पुन्हा एकदा 101 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. रतन कुमार नाईक उर्फ टायगर. पिच्चा बैठो, नाहीतर मग अजून म्हणावं लागेल तल्ले बैठो. तल्ले बैठ जाऊ, तल्ले बैठ जाऊ, तल्ले बैठ. तल्ले बैठ, बैठ बैठ बैठ. आणि समोर या मैदानाची शेवटची कुस्ती लागली. दोघंही पोरांचं कौतुक आहे. माता पित्यांचं कौतुक, त्यांच्या वस्तादांचं कौतुक. दुहेरी पटाला लागला अफरोज शेख, नायगावचं बोरगा, सुलेमान दादा शेख यांचा सुपुत्र. आणि आपल्या अनुभवाच्या जोरावर, आपल्या ताकदीच्या बळावर, वजनाच्या बळावर तो हल्ला परतून लावतो. अल्ताफ पटेल, हमीद वस्तादांचा पठ्ठा. गावाचं नाव देवळाई, कुस्तीगिरांचं गाव, पहलवानांचं गाव देवळाई. त्या देवळाई गावामध्ये वर्षभरामध्ये 3-4 तरी ते कुस्ती मैदान घेतात. कुस्ती मैदान घेतल्याशिवाय त्यांनाही चैन पडत नाही. कुस्तीगिरांचं गाव रसूलपुरा जसं आहे तसं ते सुद्धा आहे. डोक्याच्या विचारातून कुस्ती करताय. पोटात बोटं अडकून कुस्ती होणार नाही. जो संधी निर्माण करेल आणि निर्माण केलेल्या संधीचं जो सोनं करेल तोच विजयी होईल. विजयाला जर गवसणी घालायची असेल तर संधी निर्माण करावी लागते. छोट्या छोट्या संधी निर्माण कराव्या लागतात. खेळत असताना झूल द्यावी लागते, झूल द्यावी लागते, तेव्हा कुठे संधी निर्माण होते. पुन्हा एकदा या कुस्ती मैदान यशस्वी पार पाडण्यासाठी ज्यांनी सहकार्य केलं, ज्यांच्या सहकार्यातून आमचं कुस्ती मैदान संपन्न होत आहे.
आवाजाकडे लक्ष असू द्या. 1 जानेवारी 2025 रोजी रसूलपुरा उत्कावे भव्य कुस्ती मैदान आयोजित करण्यात आलेलं आहे आणि शेवटची जोड सुद्धा त्यांनी ठरवलेली आहे. तुफान वादळ विजय वारा, विजय शिंदे आणि ऋतिक राजपूत अशी शेवटची 21,000ची कुस्ती त्यांनी या ठिकाणी डिक्लेअर केलेली आहे. त्याचबरोबर राणा म्हणून खेळण्याचं नाव आहे राणा. जसं आपल्याकडे मगाशी बाला सांगितलं होतं का, राणा सद्दाम शेठ यांचा बाला, तर तिकडे त्या रसूलपुराचा राणा. 31,000, 21,000 आणि 11,000 असा इनाम ठेवलेला आहे. 3 टक्के 3. आता मला नेमकं कळणार राणा सोबत 3 लागणार आहे की राणा 3 सोबत लागणार आहे. प्रेमी, हेल्यांच्या टकऱ्यांचे प्रेमी आणि कुस्ती प्रेमी या दोघांसाठी त्या ठिकाणी सुंदर असा नजराणा असणार आहे. कुस्ती मैदान आणि हेल्यांच्या टकरे असा संगम त्या दिवशी साधणार आहे. आता मलाही कळालं ते, परंतु एक कळालं मात्र की सुभाषनगर म्हणजेच बोमिलखोरा इथे मात्र 1 जानेवारीला जहीन चव्हाण गोल्डन मॅन यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने हेल्यांच्या टकरा नक्की होणार आहे. भावी नगरसेवक असं बघा तुम्ही, फलक लागतं का नाही लागते. जहीन चव्हाण लागणारच आहे, कारण तो सुद्धा या भागातला आहे. अत्यंत कमी वयामध्ये, अत्यंत कमी कालावधीमध्ये यशस्वी झालेला आहे. मार्गक्रमण करतोय आणि यशस्वी झाल्यानंतर बरीच माणसं बघितली मी आयुष्यामध्ये. यशाच्या शिखरावर पोहोचल्यानंतर थोडासा पद पैसा प्राप्त झाल्यानंतर आपल्या सोबतच्या माणसांना विसरत असतात. आपल्या सोबत ज्यांनी खऱ्या अर्थानं आपलं बालपण ज्याच्या सोबत गेलेलं आहे, ज्याच्या सहवासात गेलेला आहे, अशा माणसाला सुद्धा त्यांचा विसर पडत असतो. पण याला जहीन चव्हाण मात्र अपवाद आहे. अजून सुद्धा तो त्याच्या बालपणीच्या आणि या भागातल्या मित्रांसोबत त्यांच्या मित्रांच्या घराला नेहमी आपल्याला बघायला दिसतो. बघणाऱ्याला त्याचा नक्की हेवा वाटत असणार आहे की आत्ताचं पोरगं परंतु काय करतोय. कष्टाचं फळ आहे. कष्टातून सगळ्या गोष्टी संपन्न होत असतात. आपल्यातून सगळ्या गोष्टी मिळत असतात. आणि दुहेरी पटाला लागला आपलं कब्जा घेतो. हा आत्ता चाललाय वाटतोय. वाजवत टाळी वाजवलं पाहिजे. एकटाच वाजवतोय म्हणून म्हटलं आत्ता झाला काय तू. कारण मी लोकांना टाळ्या वाजव म्हणतो, एक काही वाजवला तयार नाही, तू वाजवत्या. तुझा धन्यवाद. वा सही बात आहे बाई. वा जरा टाळ्या पाहिजे. टाळ्या हा जो आला याच्या म्हणण्यावरून तरी बस. अरे तो नहीं बजा रहे ना, हम भी तो वही बोल रहा ना. बहुत बढ़िया. सही बात, सही बात. बस तालियां बजाओ, लेकिन कुछ 100 से भी खर्च करो उनके ऊपर. तालियां क्या चलोगे. नहीं येडा का पत्र मित्र कुठे विकत असते का. डबल घ्या आता. डबल घे. डबल मग तू नंतर मला बी दे. हो दे. कारण मध्यंतरी एक व्हिडिओ व्हायरल झाला होता बघा. कोणीतरी भाषण करत होता. सिरियस भाषण चालू होतं. हो काय झालंय. अशोक मामांचं काय. अशोक मामांचा निर्णय काय बघा. काहीतरी वेळ द्या त्यांना. हो 2 मिनिटाची वेळ. क्या बात. 2 मिनिटाच्या वेळेमध्ये काय होत नाही. 2 मिनिटाच्या वेळेमध्ये इन्स्टंट तुमची मॅगी तयार होते. मॅगी. हो साधी गंमत आहे का. अरे हो ना मामा, मी पण तेच बोलतोय. हा 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 हो गया हो गया कुछ नाही. 2 मिनिटाची वेळ दिलेली आहे दोघांसाठी. आणि कुस्तीचा निकाल अपेक्षित आहे. गरगड गरगड तोटाला लागतोय अप्रोच आणि आता तो भोटावून लागतोय. सुलेमान दादा शेख यांचा सुपुत्र असावा. एका गोटा ज्याचा दिल्ली रोखी झेंडा
नाव करणारी पोरं आहेत, नाव कमवणारी पोरं आहेत, मर्दुमकीच्या क्षेत्रामध्ये नाव करणारी ही पोरं आहेत. उगाच पैलवान होत नाही, कष्ट आहे त्याच्या पाठीमागे, त्याग आहे त्याच्या पाठीमागे, समर्पण आहे. आपण जर आंतरराष्ट्रीय स्तरावरची जर पोरं जर बघितली तर एका पदकासाठी जीवाचं रान करतात, काय करावं लागत नाही. आपण ऑलिम्पिक मध्ये बघितलं, अवघ्या काहीशा वजनावरून विनेश फोगाटला डिस्क्वालिफाय केलं गेलं, फक्त थोडस दुर्लक्ष केलं म्हणून मध्ये गेले. म्हातारे आता आवरून बसले समोर, तिकडे जाऊ नका. एक तर बिचारे कोचारे घरी खोकलून इकडे आले, मी उगाच त्यांच्या अंगावर जाणार तर कसं व्हायचं. म्हाताऱ्याला सांगितलं होतं कुस्ती मैदानाला जाऊ नको, तरी मी गेलो. एक डाग आहे का त्याला. सगळीच माणसं सगळीच मंडळी या ठिकाणी जीव तोडून घरच्यांचा विरोध पत्करून कोण अय्या बाबा महाराज की. धन्यवाद.